अजय बहुजन हिताय सार्वजनिक वाचनालय वाशिम येथे माता रमाई जयंती साजरी। वाशिम येथील संतोषी माता नगर येथील अजय बहुजन हिताय सार्वजनिक वाचनालय त्यागमूर्ती माता रमाई यांची 128वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा रंजना पारिस्कर, डायमंड कोचिंग क्लासचे संचालक माधव डोंगरदिवे, शिक्षक RP कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडगान, समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रवीण पट्टेबहादूर, वाचनालयाचे संस्थापक संचालक सचिव समाधान अवचार, संतोष पारिस्कर यांच्या वतीने प्रथम माता रमाई यांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर महत्त्वाची भूमिका समजावून सांगितली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळून महिलांना सन्मानाची वागणूक देऊन अधिकार दिले। ज्यांनी सावित्री माता रमाई जिजाऊ यांचे ग्रंथ वाचले त्या पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री झाल्या। ज्यांनी नाही वाचले त्या देवदाश्या मुरळ्या झाल्या, अशी माहिती दिली। यावेळी प्रास्ताविक म्हणून समाधान अवचार यांनी केले, तर संचालन म्हणून शुभांगी कबाडे, आभार RP कांबळे, उपस्थित विश्वनाथ पडगान, अजय अवचार, असलम शहा, अशोक अडागळे, सागर अवचार, ज्योत्स्ना अवचार यांच्यासह बरेच उपस्थित होते। प्रतिनिधी विठ्ठल सानप। संपूर्ण देशामध्ये देशाबाहेर सुद्धा या महामानवाने या देशात समानता आणली। अशा महामानवांच्या भक्तीचे किंवा सगळ्यांच्या मातीचं हा जन्मदिवस त्या निमित्तानं आपण जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत। आज आपला नियोजित कार्यक्रम 4 वाजता होता, परंतु वेळेत बदल करण्यात आला। परंतु त्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळं या ठिकाणी या परिसरातलं एक समस्त बंधूचं लग्न असल्यामुळं सर्वमध्ये इकडे गेली, क्षमा असावी। तर त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी या वाद्याला प्रथमच भेट दिली अशा आमच्या स्नेही पारिस्कर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या माता रमाई आंबेडकरांची अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून असलेले मार्गदर्शक, डायमंड कोचिंग क्लासचे संचालक सन्माननीय माधव डोंगरदिवे सरांना विनंती करतो की त्यांनी देखील आपलं त्यानंतर त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले संतोष पारिस्कर यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करायचं। बंधूंनो, माता रमाईचा इतिहास सांगायचा असेल, सांगायचं झाल्यास आज मन खर्च झालं माता रमाई। ज्या माता रमाईने 1838 मध्ये भिकुदोत्रेच्या घरामध्ये जन्म घेतला, अशी ती माता रमाई म्हणजे 7 फेब्रुवारी 1898 रोजी जन्म घेतला। माता रमाईला 2 बहिणी, एक भाऊ, एक गोरी नावाची बहीण, शंकर नावाचा भाऊ आणि माता रमाईपेक्षा एक बहीण। माता रमाईचे आई वडील लहान असताना आपल्यामधून निघून गेले। रमाईच्या बहिणीचं मोठ्या बहिणीचं लग्न झालं
ती सासरी गेली, आई वडील निघून गेले, पूर्ण भार माता रमाईवर येऊन पडला. अशा त्या माता रमाईची आपण देश एक माता रमाई लहान असताना खेळत होती. खेळता खेळता एका शेजाऱ्याच्या महिलेने बोलावलं, तिला काम सांगितलं आणि काम माता रमाईचे काम ऐकलं. ते काम ऐकल्याच्या नंतर त्या महिलेने माता रमाईला तिच्या हातावर काहीतरी पैसे ठेवले. माता रमाई हवत तुगळत आईकडे गेली. त्यावेळेस आई ही अंथरुणावर पडलेली होती. आईला हसत खेळत सांगू लागली, आई ही कहाणी पैसे दिल्याची. आईने तिच्या गालावर थापड मारली आणि म्हणाली की एखाद्याचं काम ऐकून त्याच्याकडून पैसा घेणं याला उपकार म्हणत नाही, याला विवाद म्हणतात. अशी ती माता रमाई की आई, की ज्या माता रमाईच्या आईने तिला खणखर संस्कार घातले, अशी ती धोत्रीपोटी आलेली माता रमाई. माता रमाईचं लग्न 1891 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांसोबत झालं. बाबासाहेब आंबेडकरांसोबत अल्पसा सुखी संसार करत असताना पुन्हा त्या ठिकाणी तिच्यावर भार आला. एकीकडे आई वडील जातात त्यावेळेस लग्नाच्या अगोदर भार येतो आणि ज्यावेळेस लग्न होतं आणि अल्प कालावधीनंतर त्या ठिकाणी देखील रमाईवर भार येतो. जावाशी मिळून मिसळून वागतात. त्यांची मोठी बाई आनंदराव त्यांना सांभाळून घेतात. बाबासाहेब परदेशी असताना रमेश नावाचा मुलगा औषधाविना जातो. माता रमाई बाबासाहेबांना सांगत नाही आणि बाबासाहेबांना पत्र लिहिते की मी आपला रमेश हा बिमार होता, त्यांच्या बिमारीला लावण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही. हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण काय सांगितलं नाही याचं कारण की तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून. अशी ती कणखर माता. एवढंच नाही तर माता रमाईने रमेश बाळ घातलं. त्यानंतर बाळ गंगाधर गेले आणि त्यानंतर आंबेडकर सुद्धा गेले. अशी ती रत्न, अशी ती कणखर माता रमाई की ज्यांनी आपले पोटचे गोळे औषधविना घातलाय. आणि एवढंच काय, एक वेळ माता रमाई बाबासाहेबांना परदेशात पत्र पाठवते आणि म्हणते, आमची इकडे खूप अडचण आहे, आम्हाला इकडे काही खायला नाही. त्यावेळेस बाबासाहेब एकच उत्तर देतात, तुमची तिकडे खायची व्यवस्था नाही, माझी सुद्धा इकडे खायची व्यवस्था आहे, परंतु तुम्ही अभ्यास करता. बाबासाहेबांना रमाई म्हणते, तुम्ही इकडची चिंता करू नका, मी इकडे सगळं सांभाळते. असं ज्यावेळेस ती म्हणते त्यावेळेस अंगाला शहारे. एवढंच काय, कार्यकर्त्यांना समजतं की माता रमाई बाबासाहेब प्रदेशात आहेत, माता रमाई इकडे घाणीने पिकलेले आहेत, परिस्थिती नाजूक आहे, काय करावं म्हणून कार्यकर्ते फुलाची पाकळी म्हणून गोळा करतात. माता रमाईकडे जातात आणि माता रमाईला पैसे देतात. माता रमाई म्हणते, तुम्हाला कोण सांगितलं की माझी परिस्थिती नाजूक आहे, मी कष्ट करते, मी कष्ट करू. ते पैसे माता रमाईने त्या कार्यकर्त्याला परत दिले. अशी ती कणखर माता रमाई. ज्या एवढंच काय की एका वसतिगृहामध्ये ज्या मुलाला खाण्यासाठी एक दिवस अन्न नसायचं, त्यावेळेस माता म्हणून कार्यकर्ते फिरतात, वर्गणी मागतात, वर्गणी होत नाही. काहीतरी माता रमाईकडे पैसे असतात, थोडा दागिना असते आणि माता रमाईचे दागिना विकते आणि त्या मुलासाठी खास म्हणून पैसे देते. अशी ती कणखर माता. अशा त्या महान
क्रांतीची आज जयंती. म्हणून म्हणतात एका पुरुषाच्या माग एका महिलेचा हात असतो, तो असा हात असला पाहिजे. स्वतःची मुलं गमावली तरी परवा नाही, परंतु नवऱ्याला सांगते तुम्ही या देशातील मानवाला माणूस बनवण्यासाठी जर झटत असाल, अभ्यास करत असाल तर माझ्या पोटची मुलं गेली तरी मला त्याची परवा नाही. त्यावेळेस बाबासाहेब नेहमी रमाबाईला रामू नावानं बोलतात. एक तर असा किस्सा आहे, रमाबाई आंबेडकरांनी पंढरपूरला जाण्यासाठी हट्ट धरला होती. ज्यावेळेस रमाबाईनं पंढरपूरला हट्ट धरला जाण्यासाठी, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, रामू आता तू पंढरपूरला जाण्यासाठी हट्ट धरते, मी असं पंढरपूर तयार करेल, असं निर्माण करेल की त्या ठिकाणी कोणत्याच मानवाला माणसाच्या जातीला, मानवाला, स्त्री पुरुषाला तिथून हटवल्या जाणार नाही, असं मी तीर्थ मान करेल. आणि त्या तीर्थामुळं संपूर्ण देश आदर्श घेऊन या देशामध्ये सन्मानाने जीवन जगत. असा सल्ला ज्यावेळेस माता रमाईला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, तेव्हापासून रमाबाई आंबेडकरांनी बाबासाहेबांकडे कोणताही हट्ट धरला नाही. कारण प्रत्येक हट्टामागे बाबासाहेब त्यांना उत्तर देत आणि त्या उत्तराचं उत्तर न करता चिमुटपणाने ऐकून माता रमाई ही बाबासाहेबांची सेवा करत आणि देशासाठी बाबासाहेबांना बळ देत अशी ती कर्तव्य आहे. म्हणून अशा माता रमाई आंबेडकरांना मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, विनम्र अभिवादन अर्पण करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला जरी कमी असले तरी काय हरकत नाही, परंतु आजच्या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक सर पुष्प, हे सगळे मान्यवर पुष्प अर्पण करण्याच्या अगोदर मी मंचावरील अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थित जी मंडळी आहे, पारिस्कर साहेब, गणपती सर आणि मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम माता रमाई आंबेडकरांना मेणबत्ती, अगरबत्ती, पुष्प अर्पण करून काय सांगतो. Yes. 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 Yes.